गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मग मित्रांनो, जसं आपण गेले काही दिवस डिस्कस करतच होतो की US फेडची जी मीटिंग होती तर ती काल रात्री झालेली आहे आणि जे एक्सपेक्टेड होतं ते देखील झालेलं आहे. USचे जे फेडचे चेअरमॅन आहेत तर त्यांनी 0.25 बेसिस पॉईंटचा रेट कट केलेला आहे. म्हणजेच काय की हे एक्सपेक्टेड होतं, ओके. परंतु सगळ्यांना असं वाटत होतं किंवा सगळ्या जगाचं असंच म्हणणं होतं की ते हॉकिश स्टेटमेंट करतील की इकॉनॉमी व्यवस्थित नाही आहे, इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, हे आहे ते आहे, असे काहीतरी बोलतील. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्पचं आणि त्यांचं अजिबात पटत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा त्यांचा शेवटचा टेन्युअर आहे, मेमध्ये ते रिटायर होतात आणि ही त्यांची ऑलमोस्ट शेवटची पॉलिसी आहे, हे लक्षात घ्या. आणि साहजिकच आहे, त्यांना जर पुन्हा म्हणजे आपण काय म्हणतो की त्यांचं काम वाढवून मिळणारच नाही आहे, तर साहजिकच आहे की ते गव्हर्नमेंटच्या बाजूनं का बोलतील असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु जे जेरोम पॉवेल आहेत तर ते आपण काय म्हणू शकतो की हार्डकोर अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी जे हवं होतं तेच केलं. म्हणजेच काय की जो डेटा त्यांच्याकडे आला होता तर त्याप्रमाणे त्यांनी स्टेटमेंट केलं आहे आणि त्यांनी चक्क डोविश स्टेटमेंट केलं आहे की US ची इकॉनॉमी जी आहे तर त्याचं GDPचं जे प्रोजेक्शन आहे तर ते त्यांनी इन्क्रीज केलं आहे नेक्स्ट इयरसाठी आणि त्याच्या नेक्स्ट इयरसाठी सुद्धा. त्यासाठी त्यांनी जे काही जस्टिफायबल स्टेटमेंट दिलेले आहे तर त्यात त्यांनी सांगितलं की जे डेटा सेंटर्समधली इन्व्हेस्टमेंट वाढती आहे त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर बिझनेसेस चांगल्या पद्धतीचे ग्रो करतायत आणि त्यांचे येणारे जे रिझल्ट्स आहेत तर ते सगळे आपण काय म्हणतो की पॉझिटिव्ह साईडला आहेत आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही GDPचं प्रोजेक्शन इन्क्रीज करतोय. प्लस त्यांनी म्हणजे आपण काय म्हणू शकतो एकंदर त्यांनी पूर्णपणे डोविश स्टेटमेंट केलेलं आहे की जे कुणालाच एक्सपेक्टेड नव्हतं. त्यामुळे S&P 500 आणि डाव जोन्स हे सगळे ऑलमोस्ट 0.5% 1%च्या आसपास पॉझिटिव्ह क्लोज आहेत आणि आपले जे काही ADRs USमध्ये काम करतात, मेजरली IT ADRs, तर ते सगळे पॉझिटिव्ह आहेत. आणि जर त्याच्यातला आपण आर्बिट्राज डिफरन्स पाहिला तर 1% ते 2 ते 2.5%पर्यंत आपले IT स्टॉक्स हे गॅप अप ओपन होऊ शकतात. आता जर आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या तर सगळं व्यवस्थित आहे, ओके. आणि परंतु एकच गोष्ट अशी निगेटिव्ह आहे की ज्याच्यामागचं रिझन मलाही समजलेलं नाही. ते म्हणजे असं की USचं जे मार्केट आहे ते रात्री चांगल्यापैकी पॉझिटिव्ह क्लोज होऊन सुद्धा जे आता नॅसडॅकचे जे फ्युचर्स आहेत तर ते ऑलमोस्ट 0.5% रेडमध्ये ट्रेड करत आहेत. त्याच्यामागचं रिझन मला समजलेलं नाही आहे. कारण जे मार्केटला हवं होतं ते झालेलं आहे. प्लस जे काही म्हणजे आपण काय म्हणतो की ज्याची अपेक्षाही नव्हती असं स्टेटमेंटसुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि सगळे डेटा जे आहेत तर ते इनलाईन विथ द एक्सपेक्टेशन आहेत. म्हणजे फार तोडूफोडू नाही आहेत, परंतु खराब बिलकुल नाही आहेत की ज्याची अपेक्षा होती. मग असं का झालं आहे तर ते समजलेलं नाही. परंतु पाहूयात आता आपल्या मार्केटमध्ये काय होतं आहे ना, तर त्याला खूप जास्त महत्त्व राहणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे जर आपण पाहिलं इंडियन मार्केटमध्ये तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट 100 ते 130 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होईल, ओके. तर आता फर्स्ट हाफमध्ये जर हा गॅपअप सस्टेन झाला नाही तर आपण असं म्हणू शकतो की जी काही इंडिया USची ट्रेड डील आहे तर त्याच्यामध्ये कुठलेही पॉझिटिव्ह आउटकम येण्याची कुठलीही पॉसिबिलिटी नाही आहे. कारण सध्या ती मीटिंग चालू आहे, आजचा सेकंड डे आहे. त्यामुळे कुठलीही पॉसिबिलिटी नसल्यामुळे मार्केटमध्ये आपण काय म्हणू शकतो की निराशा राहणार आहे. परंतु जर हा गॅपअप फर्स्ट हाफमध्ये सस्टेन झाला आणि मार्केट वरच्या बाजूला जर मूव्ह करायला लागलं आणि 26,000च्या वरती जर क्लोजिंग दिलं आणि आज रात्री जर समजा US मार्केटनं पुन्हा एकदा ग्रीन कॅन्डल दाखवली आणि जर सपोर्ट केलं तर मे बी काहीतरी अपेक्षा आपण मार्केटकडनं करू शकतो. कारण जी काही ट्रेड डील आहे तर त्याला खूप जास्त महत्त्व राहणार आहे. परंतु आज जो रेट कट झालेला आहे USचा तर त्याचा मेजरली फायदा कशाला होणार आहे तर एकतर बँकिंग स्टॉक्स, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आणि IT स्टॉक्स यांना मेजरली फायदा होणार आहे. म्हणजेच काय की हे मार्केटला वरती घेऊन जाण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे जर पाहिलं तर जे अपेक्षित होतं ते झालेलं आहे आणि जे अपेक्षित नव्हतं ते सुद्धा USच्या फेड चेअरमॅनकडनं झालेलं आहे. त्यामुळे पॉसिबिलिटी म्हणण्यापेक्षा माझं पर्सनल मत असं आहे की हा गॅपअप सस्टेन व्हायला पाहिजे. परंतु होईल की नाही ते मात्र सांगता येत नाही आणि जर झाला नाही तर मग सिरियस प्रॉब्लेम आहे हे लक्षात ठेवा, ओके. कारण मार्केट अजून स्लाईड डाऊन करू शकतं. कारण हाच एक मेजर ट्रिगर पॉईंट होता जिथे मार्केट
अपोजिट साईडला ट्रॅव्हल करायला सुरुवात करू शकतं. आणि जर तोच गॅपअप सस्टेन झाला नाही तर मेजर प्रॉब्लेम आहे. मग फक्त इंडिया यूएसची जी ट्रेड डील आहे त्याची घोषणाच फक्त मार्केटला वाचवू शकते, अदरवाईज पॉसिबिलिटी फार कमी आहे. तर मग आता जी ट्रेड डील आहे त्याचा आजचा सेकंड डे आहे, उद्या लास्ट डे आहे मीटिंगचा. म्हणजे कुठलंही आउटकम जर यायचं असेल तर ते मे बी उद्यापर्यंत यायला पाहिजे. मग आता यामध्ये मेजर रोल प्ले करतील ते म्हणजे डोनाल्ड तात्या ट्रम्प. आणि साहजिकच आहे की जेव्हा आपलं मार्केट बंद असतं तेव्हा त्यांचं सुरू असतं. त्यामुळे जर कुठलीही घोषणा व्हायची असेल तर ती ओव्हरनाईट होणार आहे आणि मार्केट एक मोठा गॅपअप आयदर गॅप डाऊन काहीतरी ओपन होऊ शकतं. तर मग आता पाहूयात काय घडतंय ते. परंतु फार मोठा गॅपअप नाही आहे आजचा सुद्धा. 130 पॉईंटच्या आसपास गॅपअप हे काय फार नाही आहे. तरी पाहूयात काय होतं ते, कारण मे बी मार्केट ट्रेंडिंग राहण्याची पॉसिबिलिटी आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. आता जर आपण FISDAचा डेटा जर पाहिला तर FIS मार्केटवरती शॉर्ट आहेत. ऑलमोस्ट 89% त्यांचे जे पोझिशन्स आहेत तर ते शॉर्ट साईडला आहेत. ओके. आणि कालसुद्धा त्यांनी 1500 कोटी 1600 कोटींच्या आसपास सेलिंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 3000 कोटींच्या आसपास बाईंग देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु तरीसुद्धा आपण मार्केटमध्ये पाहतोय की मार्केट स्लाईड डाऊनच होत आहे. म्हणजेच काय की जर आजचा ट्रिगर पॉईंट जर काम करू शकला नाही तर एकच लास्ट ट्रिगर पॉईंट आहे, तो म्हणजे इंडिया यूएसची ट्रेड डील. तर होप सो ती ट्रेड डील तरी व्हावी. परंतु तसे कुठलेही संकेत दिसत नाहीत, कारण त्यांच्या लोकांकडनं जरी काही स्टेटमेंट आलेले असले तरी जोपर्यंत ट्रम्पकडनं कुठलेही स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत फार काही पॉझिटिव्हली मार्केट त्याला घेणार नाही. तर मग पाहूयात की आजचा दिवस कसा जातोय ते, कारण आजचा दिवस फार इंटरेस्टिंग राहणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.